डेंजर बाई कसला आहे बाबा हे? काट टाकलाय हा तो जवळ घ्या. थांब जरा ह्या सापाची कात मात्र लगेच पटकन कळते बघा. इकडे इकडे सारखा बघायला पण किती डेंजर ते वाटतं. सेफ्टी का यूज केलं हो? थोडासा वीक आहे म्हणजे त्याच्या स्वभावावर ह्याच्यावर अवलंबून असतंय आणि ते एक विशेष प्रकारचं हे असतं म्हणजे जायचं आहे असं मारते नाही जायचं आहे आणि त्या प्रकारे तो असं हे नाही करायला. मारत हो. असं नाही मारणार आता जायला बघायला येतो. आता त्याची कात जी आहे दिसाले ती कात पडलेली दिसाले आणि म्हणून कात टाकल्यामुळे तो आणि जास्त सुंदर दिसालाय. आता एवढ्या जवळ असताना नको जवळ जगातला 2 नंबर धोकादायक साप आहे पण तो आपल्या वाटेनं असा निघून जायचा दिसेल. आता ही तुम्ही कात बघू शकता इकडे त्या काथीवरती सगळी त्याची सेम अशी डिझाईन दिसते. दुसऱ्या सापांची कात ओळखण्यापेक्षा ह्याची पण कात ओळखता येते आणि आम्ही दर्शकांना नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो की सापांना ओळखण्याची सुरुवात घोणसपासून असावी. घोणस हा महत्त्वाचा पण साप आहे आणि ओळखणे सगळ्यात सोपा पण आहे. ह्याची कात सुद्धा तुम्ही ओळखू शकता. सगळे साप कात टाकतात. काही लोकांना असं गैरसमज आहे की फक्त नाग कात टाकतोय म्हणून पण सगळेच कात टाकतात आणि ते त्याच्या वयावर जातीवर वगैरे अवलंबून आहे. हा साधारण 4-4.5 वर्ष वयाचा घोणस आहे आणि साधारण ही कात त्यानं 3 महिन्याच्या अंतरानं तो टाकत असतोय. म्हणजे वयावर जातीवर आणि वातावरणावर अवलंबून आहे. कधी कधी जखम असली तर तो लगेच कात पण टाकू शकतोय आणि कात ही कॅरेटीपासून तयार झाले म्हणजे थोडक्यात प्लास्टिक सगळे असते लक्षात घ्या. म्हणून सापावरती केस वगैरे उगतात म्हणतात ते चुकीचं आहे, गैरसमज आहे. जगातल्या कोणत्याही सापावरती केस उगू शकत नाहीत. त्याच्यावर केस असली तर त्याची कंगवा राहिला असता त्याच्याकडं पॅराशूट किंवा डव शॅम्पू लावला असता. धन्यवाद.